नमस्कार. सिटी न्यूजच्या महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की अमरावती शहरातील सर्वच प्रभागामध्ये जाऊन आता उमेदवार नेमके कोणत्या विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जाणार आहे, सर्वांचे जे आहेत उमेदवारांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 7 जोक स्टेडियम या प्रभागामध्ये दाखल झालेले आहोत. जवाहर स्टेडियम या प्रभागामध्ये दाखल झालेला आहोत. अनेक उमेदवार आपल्याशी जुळलेले आहेत. त्यांचे परिचय आणि त्यांचं विजन का राहणार या निवडणुकीला आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी विवेक यादवराव चुटके, प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम इथून ओबीसी प्रवर्गामधून उया स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवित आहे. रवी राणा यांचा जो पक्ष आहे युवा स्वाभिमान, त्या पक्षाचं चिन्ह आहे पाना. त्या पाना चिन्हावर मी या प्रभागातून निवडणूक लढवत आहे. माझं विजन म्हणजे असं आहे की बघा, हा प्रभाग 3 सेक्टरमध्ये गणला जातो. या प्रभागाचे 3 हे पडले आहे. एक कॅम्प परिसर, परिसरामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा. तिथे मध्ये कसं आहे की तिथे सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस त्या भागात आहे. कलेक्टर ऑफिस, कोर्ट ऑफिस, त्याच्यानंतर आपला रजिस्टर ऑफिस. त्यामुळे पार्किंगचा खूप मोठा मुद्दा त्या एरियात आहे. फक्त कोर्टवाल्यांनी जे जिल्हा सत्र न्यायालय आहे तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, पण बाकी ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम नाही. खूप प्रॉब्लेम आहे तिथं सॉल्व्ह करायचा आहे. ते एक विजन आहे. त्याच्यानंतर उच्चभ्रू एरिया असला तरी तिथल्या जनता काही बोलत नाही, काही नाही. तिथं साफसफाईचा हा मुद्दा तर नक्कीच आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की तिथे साफसफाईला डेली कोणी येत नाही, त्याच्यामुळे तो एक आहे. आणि कसं आहे की तिथे बाकीच्या गोष्टी ज्या आहे, म्हणजे वॉकिंग सेंटर आहे, ते वॉकिंग सेंटरचं करायचं आहे. पथदिवे चांगले व्यवस्थित करायचे आहे. त्याच्यानंतर विजन तर भरपूर काही आहे. आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून ते विजन आम्ही पूर्ण करणार आहे. जवळपास बरेचसे विजन झालेलं आहे, पण बरेच व्हाज आहे डेव्हलपिंगच्या रस्त्यामुळे. जवळपास आपल्या प्रभागात आपलं परिचय आणि विजन. मैं पुरुषोत्तम बिरदारलाल बजाज, जवाहर स्टेडियम ड वर्ग से खड़ा हूँ. मेरी निशानी पाना. मैं युवा स्वाभिमान पार्टी रवि राणा की तरफ से खड़ा हूँ. मेरा तो सबसे पहले मुख्य मुद्दा ये है कि हमारे प्रभाग में 9 साल से किसी भी नगर सेवक ने साफ सफाई का सत्यानाश कर दिया है. साफ सफाई नाम से सत्यानाश तो पूरा हो ही गया है. करने वाले इतना बताइए श्री विजन में. हाँ, हम जो है सबसे पहले तो साफ सफाई का जो मुद्दा है, सबसे पहले साफ सफाई करेंगे. और दूसरा ग्रीन अमरावती के नाम से जहाँ जहाँ गार्डन बंद पर ख़राब हो गए हैं उनको गार्डनों को ग्रीन करेंगे. और ट्रैफिक के अलावा ये जो कैंप एरिया में बहुत से रोड ख़राब हो गए हैं, उन्हें रवि राणा जी ने पहले ही हमको बोला है चुन के आने के बाद आपको 5 करोड़ की निधि देंगे. तो जहाँ पे भी कई एरिया में रोड वगैरह ख़राब हो गए हैं उन्हें डेवलप करेंगे, बनाएंगे. हॅलो, माझं नाव सुशील बल्लू चंद्रशेखर पडोळे. मी जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर, कमळ या चिन्हावर. आता विजन यांनी विचारलं. आता आमचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि मुंबईपर्यंत आहे. आणि विजनरी पक्ष असल्यामुळे यांचं विजन एवढं मोठं आहे की हे वार्डापर्यंत सीमित नाही, हे सर्व लोकांना परिचित आहे. आज माझं विजन आहे, माझ्या पक्षाचं विजन आहे. आणि माझे मार्गदर्शक नेते आमदार माजी पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे पाटील, चंद्रशेखरजी बावनकुळे आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ह्या माझ्या मुख्य प्रभागामध्ये, म्हणजे आमच्यामध्ये, माझ्या पर्टिक्युलर नाही, आम्ही 4 उमेदवार आहोत. अमरावती जिल्ह्याचं मुख्य जे सेंटर आहे, एक इरविन दवाखाना ज्याला आपण म्हणतो, आणि डफरीन दवाखाना आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आज सगळ्यात मोठा जर प्रश्न जर भेडसावत असेल तर हा रुग्णसेवेचा आहे. हे स्वच्छता तर ही चालूच आहे, याच्यावर आमचा विजय हे सेकंडरी आहे. पण प्रायमरी जी आहे, प्राथमिकता ही आरोग्याला द्यायची आहे. त्यानंतर अमरावती हे शैक्षणिक क्षेत्र, पुण्यानंतर आज अमरावतीचं नाव घेण्यात येत आहे. ह्या शैक्षणिक क्षेत्रावर आमचा हे राहणार आहे. आणि तिसरा जो आहे स्वच्छतेचा मुद्दा. स्वच्छतेचा मुद्दा हा प्रलंबित असतोच. मी कोणावर आरोप करणार नाही का प्रशासनावर करणार नाही, हा नगरसेवकांचाच एक. तर आम्ही स्वतःहून हे गेल्या 4 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारची निवडणूक झाली नाही, त्याच्यामुळे कोणी त्या सत्तेवर नव्हतं आणि प्रशासनाकडे ते कार्यक्रम होता, म्हणजे त्याचा अधिभार होता, त्याला अधिभार म्हणू आपण, आणि कार्यभार नाही आहे, कारण कुठलाही नगरसेवक त्यामध्ये नव्हता. त्यामुळे आमदारचं आणि आमच्या पक्षाचं आणि आमच्या सगळ्या उमेदवारांचं
महत्त्वाचं विजन आहे. इरविन दवाखाना हा सुसज्ज कसा करता येईल, डफरीन दवाखाना कसा सुसज्ज करता येईल आणि त्याला जाणारी येणारी जी वाहतूक आहे, त्याला येणारा जवाहर स्टेडियमचा जो मुख्य रस्ता आहे तो आम्ही एक उत्कृष्टपणे करू, जेणेकरून पूर्ण अमरावती जिल्ह्यातील रुग्ण त्यांना सेवा कशी मिळेल त्याचं आमचं प्राथमिकता राहील. आणि जोपर्यंत रुग्णांना चांगली सेवा मिळणार नाही, आपलं आरोग्य जर चांगलं राहणार नाही, तर आपण जीवनामध्ये किंवा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना म्हणा की लहानपणापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सेवा जर चांगली पुरवली तर हे याचं नाव आणि याचं मेसेज आणि हे मोदीजींचं जे स्वप्न आहे सबका साथ सबका विकास, आपलं आरोग्य चांगलं राहील तर हा विकास चांगला होईल आणि पूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा, प्रभागाचा आणि आपल्या सर्व परिवाराचा आरोग्य चांगलं राहील तर आपण स्वच्छ आपलं उद्दिष्ट ध्येय निश्चित करू आम्ही. धन्यवाद. मला ह्या इथे बोलवल्याबद्दल आणि सिटी न्यूजला मी विषय करून धन्यवाद देतो. हम युवा पार्टी से खड़े हैं सौ प्रिया विजय शर्मा, कपड़े बगीचा, प्रभात क्रमांक 7 क से खड़े हैं. हमारा उद्देश्य यही है कि ये प्रभात में साफ़ सफाई वगैरह ये नहीं है, वो साफ़ सफाई तरफ पूरा ख्याल रखेंगे. और दूसरा उद्देश्य ये कि नागरिकों का जो प्रॉब्लम है वो प्रॉब्लम सॉल्व करेंगे, प्रभात का विकास करेंगे. हमारे पीछे हमारे भैया रवि भैया का हाथ है, तो वो हमको पूरे सहयोग करेंगे. जय श्रीराम. प्राध्यापक शोभना नितीन देशमुख, प्रभाग क्रमांक 7, जवाहर स्टेडियम, गट क्रमांक क, ओपन महिला. सबका साथ सबका विकास. केंद्रापासून आमची BJPची सरकार आहे आणि ही सरकार शेवटपर्यंत अमरावतीला मदत करेल आणि वेगवेगळे फंड आणून त्याचा विकास करेल. जशी भुयारी गटर योजना झाली, आपण आता गार्डन पाहतो आहे, ते गार्डनचं काम झालेलं आहे पण ते भास पडले आहे आणि मी प्राध्यापक असूनही माझं त्याच्याकडे लक्ष जाते आणि स्वच्छतेकडे लक्ष जाते. म्हणून मी या निवडणुकीत उतरलेली आहे, कारण स्वच्छता आणि विकास हा अमरावतीचा होणे खूप आवश्यक आहे आणि तो करू शकणार आहे आपले मोदी सरकार. देवाभाऊ आणि दिल्लीपासून आपलं सरकार आहे ते गल्लीपर्यंत आलं आणि BJPचा जर महापौर बसला तर अमरावतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही दे. धन्यवाद. माझं नाव सोनाली सचिन नाईक आहे. मी जवाहर स्टेडियममधून प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जातीमधून उभी आहे. मी SC महिला आहे. आमच्या समाजामध्ये, आमच्या पूर्ण वार्डामध्ये आम्ही 15 वर्षापासून कामं करत आहे. 15 वर्षापासून कामं करत असताना आमच्या समाजामध्ये जे गोरगरीब जनता आहे त्यांना घरकुलाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ते 10 वर्षापासून आम्ही काम करत आहे. आता जास्तीत जास्त प्रमाणे आम्ही त्यांचा हे मदत मोठ्या प्रमाणे करत आहे आणि राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये मोदी साहेबांची सरकार आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे, मोठ्या मोठ्या सरकारच्या योजनेमुळे, मोदी सरकारच्या योजनेमुळे लोक सगळे आमच्यावर खुश आहे. त्यामुळे सगळ्या लोकांना मी ग्वाही देते की आम्हाला भारतीय जनता पार्टीला सगळ्यांना निवडून यायचं आहे. ठीक आहे. बोला. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम ड वर्ग से मैं श्रीचंद तेजवानी. हमें भारतीय जनता पार्टी ने विश्वास जताकर हमें उम्मीदवारी दी है. मैं इसके पहले पूर्व 2017 से 22 तक नगर सेवक रह चुका हूं और साथ ही किसी कारणों से इलेक्शन थोड़ा सा लेट होते हुए 4 साल हमने एक्स्ट्रा सेवा दी है, समाज को, प्रभाग को सेवा दी हुई है. मेरे 2017 से 22 तक के जो काम है, कोरोना काल हमारे बीच में आया था, वो कोरोना काल में हमने 78 दिन तक वर्क किया हूँ, जिसमें पेशेंटों को ज़्यादा से ज़्यादा मैंने हॉस्पिटलाइज पे ध्यान देके रेमडेसिविर की हमने संघ परिवार के सहयोग से जहाँ जहाँ पे रेमडेसिविर की इंजेक्शन लगना चाहिए नहीं मिल रही थी, अवेलेबल नहीं है, रायपुर से, गोंदिया से, भूसावल से, जलगांव से बुला के हमने पेशेंटों को सेवाएं दी है. ऑक्सीजन का कमी होने के कारण ऑक्सीजन की व्यवस्था करवाई है. हॉस्पिटल बेड की कमी थी, बेड में कहीं से पता लगा कि हम वो पेशेंटों को वहाँ एडमिट कर रहे थे. साथ ही
कुछ परिवारों को खाना वगैरह जो पहुंचाना था हमारे तरफ से, सुबह शाम को हम पूरे खाना भी पहुंचाते थे। जहां ज़रूरतमंद जो परिवार थे वहाँ हम किराने की थैलियाँ भी हमने पहुंचाई उसी टाइम पे। मेरा बढ़ते कदम ग्रुप है, 40 जनों का ग्रुप है। वो 40 जनों ही हम, मोदी जी का ये था कि कोई भी बाहर न निकले, पर हम बढ़ते कदम वाले पूरे रोड पे थे 78 दिन तक। अभी क्या करने वाले हैं आप? बता रहा हूँ, आ रहा हूँ मुद्दे पे। तो वो एक जबरदस्त, एक हमने रखा था न नफ़ा न तोटा पे सब्जी, जो हमारा विषय नहीं था, हमारी धंधा नहीं था, हमारा व्यवसाय नहीं था। फिर भी हमने सब्जियां किसानों से जाके 3-3 बजे रात को जाके वो सब्जियां लाके और यहाँ पे हमने बगैर इस कफ़े के हमने बेचे हुए हैं, और उतना हमने सहयोग किया सभी को। उसके बाद में एक लाडली बहना का हमारा विषय है। 3.25 महीने मेरे ग्रुप ने 3.25 महीने ऑफिस लगा के 900 महिलाओं के फार्म भर के उनके आज भी पैसे चालू है। ये दुआ मेरे साथ में बहनों की है ही है। अभी आने वाले समय में मुझे वापस भारतीय जनता पार्टी ने विश्वास करके मेरे चारों सहयोगों को हमको पार्टी की टिकट दी हुई है। हमारा विकास का विषय जो है भारतीय जनता पार्टी का पहले से ही है, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, उसी पे हम काम करने वाले हैं। जो समस्या है, जो सामने से दिखेंगी, जो हमने पहले करते भी आए हूँ, आगे भी करते रहूँगा। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मेरे को शिंदे सरकार ने मेरे से बहुत उम्मीद करके मेरे को खड़ा किया है। अमरावती शहर में नल, कचरा सफाई और बाकी सी जो भी प्रॉब्लम है रोड की, उन्होंने मेरे को उम्मीद दे के खड़ा किया है कि पूरे शहर को सफा करना है। वो हिसाब से पूरे शहर में हमको भगवा लहराना है। हमारे वार्ड की हालत आप आके देखिए तो आपको मालूम पड़ेगा कितनी सफाई हुई है, और जो नगर सेवक थे आज तक की, उन्होंने क्या क्या काम किया है। क्योंकि अगर आप हमारे एरिया में आके देखेंगे, इतनी सारी गंदगी इसके पहले आपको देखने को भी नहीं मिली होंगी, उतनी गंदगी भरी पड़ी है। अगर 150 ट्रकें भी लगा के कचरा निकालोगे तो कचरा कम नहीं होगा मेरे हिसाब से। तो मेरे को उम्मीद शिंदे सरकार ने खड़ा की इसीलिए किया है कि अमरावती शहर जितना गंदगी से भर गया है वो साफ करना है। और शिंदे सरकार की अगर सरकार आ रही है फुल फ्लैश में, तो हम पूरी अमरावती को सफा करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सॉरी, मैं संतोष राधाकिशन चंदवानी, प्रभाग क्रमांक 7, ड गट से खड़ा हूँ। आपलं नाव आणि प्रभाग परिचय द्याल पूर्ण? जय महाराष्ट्र। मी जयमाला अनिल वरगड। बोला ना. मैं अ गट से, अ मधून आहे, SC मधून आहे, प्रभाग क्रमांक 7 मधून, जवाहर स्टेडियम। माझं विजन आहे विकासाची गंगा आणायची माझ्या एरियामध्ये। पण याच्या पहिले मी पदावर नसताना सुद्धा जे घरकुलची सहजी समस्या होती सिद्धार्थनगर, भीमनगर आणि सावडे कॉलनीतली, ती PR कार्डाची जी त्याच्यामध्ये अट होती, ती आम्ही मोर्चे नेऊन महानगरपालिकेमध्ये मी मोर्चे नेऊन स्वतःहून बायांना घेऊन केलेली आहे। अट जी अट होती ती रद्द करून त्यांना जे घरकुल आहेत ते आलेले आहेत। तुम्ही जाऊन त्यांना पाहू शकता। हे सर्व महिलांना तिच्या माहीतच आहे, सोबतच होत्या महिला माझ्यासोबत। आणि आता जे मला जर पद नसताना मी काम करू शकते, जर मला पद मिळालं तर मी त्याच्यापेक्षा विकासाची गंगा वाहून आणण्याचा मी प्रयत्न करेन। काही विकास कामे असतील, आपण विचार करून ठेवला असेल, हे आपल्या प्रभागासाठी करायचं आहे आपल्याला, असं काय असेल? जे तिचे विद्यान आहेत, बगीचे वगैरे आहेत, ते त्यांची जी व्यवस्था नाही आहे व्यवस्थित झालेली, तिची सुद्धा चांगली करण्याचं करते। आणि दुसरं जे आहे, ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षेसाठी 3 वर्षापासूनच्या 8 वर्षापर्यंत जे आहे ते सुरक्षा त्यासाठी जे ट्रेनिंग, लेडीज ट्रेनिंग असते, ते देण्याचा माझा प्रयत्न राहील। आणि जे वाचनालय आहेत ती चांगल्या प्रकारे आहे, तिथे वाचनालय असं नाही आहे नाही म्हणून, पण त्यांना व्यवस्थित असं मोठं सुसज्ज वायफाय वगैरे जी सुविधा असते ती देण्याचा माझा प्रयत्न आहे। मी अविनाश इंदिरा यशवंत भडांगे, प्रभाग क्रमांक 7, ड वर्गावरून निवडून करत आहे। स्वच्छता, उद्यान आणि बाकीचे मुद्दे कळीच आहेतच, पण कळीचा मुद्दा आमच्या एरियात हा आहे की पाण्याचा फोर्स। सकाळी वॉटर सप्लायचं पाणी येतं, पण संचय करण्यासाठी लोकांना 3 वाजता सकाळी उठावं लागतं आणि सकाळी 6 वाजेपर्यंत ते जागे असतात, तरी पाण्याचा संचय होत नाही। हा एक कळीचा मुद्दा आहे। आणि दुसरा म्हणजे PR कार्ड, थोडं जवळ घ्या ना माईक। दुसरा म्हणजे PR कार्ड। आता आम्ही प्रयत्न करू, त्याला गती द्यायचा प्रयत्न करू। हे म्हणत नाही आम्ही PR कार्ड देऊ, पण आम्ही त्याला गती देऊ आणि ते सोडायचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अभिनव देशमुख, प्रभाग क्रमांक 7 मधून OBC मधून उभा आहे। आपल्या प्रभागात अत्यंत भरपूर समस्या आहेत।
कचऱ्याच्या समस्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मागील 8 ते 9 वर्षाच्या कालखंडात आपल्या प्रभागात इलेक्शन झाले नाही आहे जवळजवळ. आणि आमच्या प्रभागात आम्ही टोपेनगर कॅम्प या सगळीकडे जेवढी आपले नगरसेवक होते, फक्त आमचं सगळ्यांचं दिनेश भाऊ एकमेव नेतृत्व होतं. त्यानंतर तिन्ही नगरसेवकांनी आमच्या एरियात कधी बघितलं नाही आहे, पाहिलंच नाही आहे, ते आम्हाला दिसले पण नाही आहेत. म्हणजे मागच्या 9 वर्षामध्ये असा कालखंड आहे का सगळ्यांचं आमच्या एरियात आलं की 9 वर्षामध्ये आपण कुठे होतात हा प्रश्न आम्हाला आहे. आपण काय करणार आता प्रभागासाठी? आम्ही आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे कचऱ्याचा, तो सगळ्यात मोठा नक्कीच आम्ही त्याला मार्गस्थ करणार आहोत. CCTV कॅमेरे, बाल उद्यान, त्याच्यानंतर मोठ्या प्रकरणामध्ये सगळ्यात आम्ही वाचनालय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या प्रभागासाठी करणार आहोत. नक्कीच आणखी उमेदवार आपल्याशी जोडलेले आहेत. आपलं नाव नाही? जय भीम जय शिवराय. मी वंदना बाळू निरगुडे प्रभाग क्रमांक 7मधून उभी आहे. मला म्हणजे सर्वात मी सामाजिक कार्यकर्ता असून इथे सगळे म्हणजे माजी नगरसेवक आहेत आणि यांचंसुद्धा मी काम बघितलेलं आहे. मला माझ्या पक्षांनी संधी दिली आहे, काँग्रेस पक्षांनी मला संधी दिलेली आहे. मी आश्वासन देणार नाही, माझ्यासोबत जे माझे पॅनल आहे आम्ही सोबत मिळून सर्व प्रभागाचं काम करू. ज्या प्रभागामध्ये मी राहते स्लम एरियामध्ये, आणि त्या स्लम एरियामध्ये सगळेच माझी नगरसेवक फिरत आहे, सगळे फिरत आहेत. त्या नगराची काय अवस्था आहे हे सर्वांना माहीत आहे. आणि मला जर ती जबाबदारी मिळाली, मला जर ते प्रतिनिधित्व मिळालं तर ते पूर्णपणे पार पाडणार आहे. नक्कीच जय भीम जय शिवराय. अनेक उमेदवार आपल्याशी जुडलेले आहेत. यावेळीच अनेक विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जात आहेत. मात्र 4 वर्ष प्रशासन राज अमरावती शहरामध्ये होतं. कशा पद्धतीचे विकास कामे झाले आहेत आपण जाणून घेणार आहोत. आपण माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्या प्रभागामध्ये, त्या प्रभागामध्ये, आणि दुसरीकडून आरोप होते ज्यावेळेस नगरसेवक होते तेव्हा सुद्धा विकास काम झालेलं नाही आपल्या प्रभागामध्ये कुठल्याच प्रकारचं. आणि आता 4 वर्ष तर प्रशासनच राज होतं, त्यामध्ये तर प्रशासनाच काम करायला हवं होतं, मात्र कुठल्याच प्रकारचं आतापर्यंत काम झाले नाही असा आरोप यावेळीच होत आहे. आपने बोला था भाई आरोप प्रत्यारोप नहीं करना, नहीं तो मैं बता देता था. 5 साल का मेरा वर्क है, मेरे समाज से, मेरे प्रभागवासियों से आप पूछ सकते हो कितना समय देके हमने वो काम किया है. अभी 22 के बाद में सरकार नहीं बनी, इलेक्शन नहीं हुई, 4 साल जो है मनपा के हाथ में पूरा कार्य था, प्रशासन संभाल रहा था. वो प्रशासन को हमने दबाव भी बनाया, दबाव बनाने के बाद भी जितना काम हम करवा सके उतना करवा रहे थे. पर ये पूरी जवाबदारी जहाँ आप है ये पूरे प्रशासन के ऊपर जाना चाहिए. इसमें कोई भी नगर सेवक की जवाबदारी नहीं है. मैं किसी का भी नाम नहीं लूँगा, अमरावती शहर के जितने भी नगर सेवक उनके तरफ नहीं जाएगा. ये जो आरोप देना है वो अपन मनपा प्रशासन के ऊपर ही दे सकते हैं. केंद्रात आणि राज्यात आपली सरकार होती आतापर्यंत, प्रशासन राज होतं तर तरी सुद्धा कामं होऊ शकले नाहीत. काय कारण नहीं असेल? किए ना काम, मैं गिना देता हूँ. मेरे पास तो इतने काम किए हुए हैं, मेरे पास पूरा यादी बनी हुई है. 1-2 दिन में मेरा पम्पलेट आ जाएगा और मैं दिखा दूंगा जवाहर स्टेडियम प्रभाग को कि मेरे वर्क क्या था और मेरा काम क्या था. काय सांगाल? आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोप केल्यात, अस्वच्छता असल्याचा आरोप आपण केला आपल्या प्रभागात. मैं क्या बोलूँ अभी इसके लिए. अब हमारे यहाँ पे अगर पूरे समाज से पूछेंगे तो पूरा समाज ही ये बोल रहा है, और दिख रहा है ना, बोलने से कुछ नहीं दिखता है, जो दिखेगा वही बोलेंगे ना. आप किसी से भी पूछ लीजिए तो आपको मालूम पड़ जाएगा. अब इससे ज़्यादा मैं कुछ नहीं सकता. आप लोगों से जाके पूछिए उनकी हालत क्या है और वो कौन सी दुविधा में है. बहुत सारी गंदगी, लोग मालूम है कि दरवाज़ा नहीं खोलते अपना, इतनी गंदगी भरी पड़ी है मोहल्ले पे. आपण स्वच्छतेसाठी खूप काही केलं असं सांगण्यात येत आहे, मात्र अस्वच्छता आपल्या प्रभागात असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे. स्वच्छता का तो मेरे पास बता रहा हूँ ना, 5 साल का जो मेरे पास है पूरा फोटो सहित है, वीडियो है, फोटो है, जो करवाया हमने. अभी प्रशासन राज है 4 साल, वो प्रशासकीय राज्य में जो प्रशासन नहीं कर रहा है, तो ये जवाबदारी मैं जब 22 में हमारा टर्म पूरा हो गया उसके बाद में हम आम नागरिक हो गए. आम नागरिक के साथ में ही हम, और हमारे पास जो प्रॉब्लम आ रहे थे हम प्रॉब्लम सॉल्व करने की, जैसे मैं जा रहा हूँ प्रशासन के पास वैसे मेरे साथ में और भी लोग जा रहे थे. तो ये आरोप किसी भी पूर्व नगर सेवक पे लगना ही नहीं चाहिए मेरे हिसाब से. प्रशासकीय राज है, ये पूरे शहर को मालूम है, पूरे महाराष्ट्र को मालूम है. तो ये प्रशासन के ऊपर दबाव बना के जो कर सकता था वो करिए. हमने भी किया प्रशासन के ऊपर दबाव. आणखी उमेदवार आपल्याशी जोडलेले आहेत. आपला परिचय नमस्कार. मोहित भोजवानी प्रभाग क्रमांक 7 से और मनीष. आपलं विजन काय राहील आपल्या निवडणुकीचं? कोणते विकास कामाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर जात विकास कर रहेंगे कि पूरे प्रभाग में जो भी समस्याएं, रास्ते, नाली, घर, मूलभूत योजनाएं और उसके बाद अंडरग्राउंड फिटिंग, बहुत सारे हमारे प्रभाग में जो आज तक हुआ नहीं है. हमारे प्रभाग में आज तक पिछले 10 साल से कुछ नहीं हुआ है, 5 साल से नहीं,
इससे पहले भी जो नगर सेवक थे उन्होंने भी कुछ नहीं किया। आप यहाँ पर हमसे बात करें, एक बार आप जनता के पास से जाइए, जनता से पूछो कि क्या क्या किया है। हमारे इलाके में सिर्फ चोरी के अलावा और दूसरा कुछ हुआ ही नहीं है प्रभाग में। 4 वर्ष फक्त प्रशासन राज होतं म्हणून विकास झाला नाही असं माजी नौकर सेवकांचं म्हणणं आहे, काय सांगाल? 4 साल भैया कैसा है, डिपेंड रहता ना पूरा का पूरा, अपने ऊपर डिपेंड रहता ना कि क्या करना चाहिए। लोगों का कैसा है, सेवा करने के लिए वो नगर सेवक की ज़रूरत और इसकी ज़रूरत नहीं है, अपने मन के ऊपर रहता। क्या अपने मन के ऊपर रहा कि भाई सेवा करनी है लोगों की तो कैसे भी कर सकते। मात्र 10 वर्षापासून विकास झाला नाही आपल्या प्रभागात। 15 सालों से, 10 सालों से नहीं, 15 सालों से नहीं हुआ है। हमारे इधर सिर्फ चोरी हुई है और दूसरा कुछ भी नहीं हुआ है। आणखी उमेदवारात आपल्याशी जोडलेले, आपला परिचय द्यायला, आपलं विजन काय राहील या निवडणुकीत? मी मनीष बजाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार प्रभाग क्रमांक 7 मधून। विजन आपण विचारताय तर विजन आमचा अत्यंत व्यापक आहे। ज्या ज्या सोयीसुविधा विगत 70 वर्षांपासून त्या प्रभागातील नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाही आहेत ते करून दाखवण्याचा आमचा मादा आहे। आम्ही फक्त दावा करण्यात आम्ही विश्वास ठेवत नसतो, करून दाखवण्यात आमचा विश्वास आहे। लोकांनी आज पावेतो 30 वर्षांपासून सतत काही प्रकारचा काही नगरसेवक इत्यादी पद नसताना मी ज्या ज्या सेवा सुविधा लोकांना पुरवलेल्या आहेत ते लोकांना ठाऊक आहे। म्हणूनच एकतर्फी प्रतिसाद आम्हासनं त्या ठिकाणी भेटत आहे माझ्या पूर्ण पॅनलला। नक्कीच यावेळेस अनेक उमेदवार आपल्याशी जोडलेले आहेत। गेल्या 15 वर्षांपासून चोरीशिवाय आपल्या प्रभागात काही झालं नाही असा आरोप आहे उमेदवाराचा। बड़ा अच्छा प्रत्याशीकरण मिला है हमको। चोरी क्या, उसको डेफिनेट क्या चोरी की हुई है, पूछिए क्या चोरी हुई है? हमारे यहाँ लोगों के अधिकारियों की चोरी हुआ है और दूसरी बात हमारे यहाँ पर डफरिन का एक रास्ता था, आज आप जाओ देखो बंद है डफरिन का रास्ता, बरोबर है। उसके बाद आप ऐसे देखो हमारे इधर की सर्विस लाइनें चोरी हो गई है, सर्विस लाइनें चोरी है। वहाँ पर जो माजी नगर सेवक थे पहले भी, कृष्णानगर की पहली गली में और दूसरी, उन्होंने कार पार्किंग के लिए अपनी सर्विस लाइनें कर ली है। आप एक बार मार लीजिए। यांनी माझे सहकारी मित्र आहेत यांनी आता सांगितलं की डफरीनचा रोड, मी आत्ताच माझ्या विजनमध्ये सांगितलं की जवाहर स्टेडियमकडून तो सुपर स्पेशालिटीला जो रोड राहतो तो आमचा त्याला प्राथमिकता आहे की तो रोड मोठा करून। याच्या अगोदर तो रोड चोरी केला असा आरोप आहे त्यांचा। रोड चोरी जात नसतो, हे कंत्राटदार जो लोक ते खाऊन घेतात। आतापर्यंत वोट चोरीचा मुद्दा होता हे मान्य करतो, पण आता रोड चोरीला चाललंय, शेत चोरीला हे मान्य आहे, पण आता रोड चोरीला गेला हे पहिल्यांदाच ऐकू गेलं। नाही, यांनी जे आरोप केलेले आहे की वोट चोरी आली आहे, नाही यांचा जे मुद्दा आहे की रोड चोरी केला, यांचा मुद्दा आहे म्हणजे चोरी काय केलं नेमकं यांनी आम्हाला सांगावं, म्हणजे यांचे जे मुद्दे आहे ना की बा हे, पण आतापर्यंत यांचा आरोप होता वोट चोरीचा, ठीक आहे वोट चोरीचा मुद्दा, पण आता रोड चोरी केला हे। सुनो मेरी बात, 10 साल दोनों नगर सेवक रहे, भाऊ भी रहे, बरोबर है। अब गवर्नमेंट की क्या क्या सुविधा है, गवर्नमेंट जो मुख्यमंत्री लाडली बहन वगैरह जो भी सुविधा है, दोनों से 10 सुविधा पूछो, काय सांगाल यावर? सुविधा तो बहुत है हमारे पास, लाडली बहन की योजना के अलावा फुले योजना है, बहुत सी सुविधा है, सब मालूम है हमारे को। नहीं सब मालूम है क्या है वो हमको मालूम नहीं, सब लाडली बहन की योजना जितनी भी योजना है सब मालूम है हमारे को। हाँ, जो रोड चोरी का जो मुद्दा बोल रहे हैं ये बात सही है कि डफरिन की तरफ जो आने वाले पहले 2 रोड थे उसमें एक रोड बंद हो गया, ये रोड बराबर है। बाकी जो क्या हुआ था, कृष्णानगर रामपुरी एरिया जो थी ये 2 भागों में बांटी गई थी, बराबर है। कृष्णानगर की जो एरिया थी वो मसानगंज प्रभाग में थी, तो वहाँ के जो चारों नगर सेवक थे वो अपने एरिया में आए नहीं, तो इसलिए वहाँ साफ सफाई का प्रॉब्लम ज़्यादा है। रामपुरी कैंप में और जो बाकी जो प्रभाग है वहाँ प्रॉब्लम है, ऐसा मेरा बोलना है। आपल्या माजी नगरसेवकात त्यांनी सांगितलं की प्रशासनावर दबाव टाकून आम्ही काम करून घेतले नहीं, आतापर्यंत। ये बात नहीं है, प्रशासन का दबाव, ये बात तो सही है, वो सही बोल रहे हो, लेकिन प्रशासन का दबाव जरूरी है, वो बराबर है, लेकिन अपना अनुभव, अभी हमारा परिवार 50 साल से राजनीति में है, अधिकारियों से संपर्क और रिलेशन रखने से होने से, और प्रशासन पे अपना खुद का दबाव रहना चाहिए, खुद का दबाव रहेगा तो काम होगा। हम लोग ये पिछले 9 साल में नगर सेवक नहीं थे, फिर भी हमने लोगों की सेवा किया है, ऐसा नहीं है। प्रशासन में दबाव हमारा खुद का रहना चाहिए, वो हमारा दबाव था और हमने किया है सेवा। आपलं म्हणणं काय राहील यावर? बघा, निधीची काहीच कमतरता नाही आहे। माननीय मोदीजी सरकारच्या काळात आणि देवेंद्रजीच्या काळात निधीची काहीच कमतरता नाही। मी एक साधा सामाजिक कार्यकर्ता होतो, मी 2.5 करोडचा निधी DPDCतून, जिल्हा नियोजन समितीतून
पास करून आणला. माझं काम जर बघायचं असेल, रजिस्टर ऑफिस, कोर्ट, मांगीलाल प्लॉट, सगळे रस्ते माझ्या माध्यमातून झालेले आहे. तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला प्रूफ पण दाखवतो, पूर्ण प्रूफ आहे माझ्याकडे. प्रशासन राज असताना प्रशासक राज असताना तुमचं कसं पाहिजे, प्रशासकच राज होतं ना, तरी आम्ही निधी आणला ना. निधी आणायची ताकद पाहिजे, फक्त निधी आणायची ताकद पाहिजे. आम्ही तर सामाजिक कार्यकर्ता होतो. बरोबर. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता, तिथं आमच्या बोर्डावर नाव पण लिहिलं आहे. आम्हाला आमचे खासदार अनिलजी बोंडे, राज्यसभा खासदार व नवनीतजी भाभीनं खूप निधी दिला ना. मागच्या काळात 2.5 करोड आणि या काळात 2.5 करोड. तुम्हाला जर प्रूफ बघायचं असेल तर तिथून बघू शकता. फक्त एवढंच म्हणायचं आहे मला, फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तुमची ताकद पाहिजे फक्त निधी आणायची. नक्कीच ताकद असली तर निधी येईल असं एकंदरीत म्हणणं आहे युवा समन पार्टीच्या उमेदवारांचं. बरोबर आहे, यांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. यांनी म्हटलंय की आम्ही रस्त्याचं भूमिपूजन केलं, रस्ते केले. आता विषय आमचा असा आहे, भाजपवाले म्हणतात आहे की आम्ही रस्ता टाकलाय, राष्ट्रवादीवाले म्हणत होते की आम्ही रस्ता टाकलाय. आता विवेक भाऊ चुटके जे माझी भाजपचे पदाधिकारी होते, त्यांनी काम केलं, त्यांनी म्हणणं आहे की आम्ही रस्ता टाकला होता. नेमका रस्ता कोणी केलाय? एकच काम 2 उद्घाटन झालंय 2 ठिकाणी. एक राष्ट्रवादीच्या आमदारांचं पण बोर्ड लागलाय आणि तिकडे पालकमंत्री साहेबांचं पण बोर्ड लागलाय, नवनीत राणांचं पण बोर्ड लागलाय. म्हणजे एकच रोड 2 बोर्ड. नेमका रस्ता कोणाच्या निधीतून झालाय? 2 निधीत नसेलच ना, निधी तर एकच असेल. मग एक निधी गेला कुठे? हे मी असे 5 ठिकाणी दाखवतो तुम्हाला. आमच्या प्रभागात 5 ठिकाणी असं झालंय की 2 ठिकाणचे आहे. भाजप म्हणते आम्ही केला, राष्ट्रवादी म्हणते आम्ही केला. मग केला कोणी? काय सांगाल? प्रभाग क्रमांक 7 मध्ये हे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत की नाही, हे योग्य नाही. आता निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. बरोबर. आपण कित्येक लोकांसाठी काय काय सोयीसुविधा निर्माण करणार आहोत, तो विषय असलं पाहिजे. हे कंट्रोवर्शियल जे स्टेटमेंट आहेत हे योग्य नाही. आपण जनतेसमोर आपली प्रतिबद्धता जी आहे ती ठेवली पाहिजे. आणि विगत 30 वर्षांपासून मी कार्यकर्ता असून माझ्याकडे कुठल्याही प्रकारच्या पद इत्यादी काही पावर वगैरे नसून प्रशासनिक लोकांवरती दबाव आणून काय एक गोष्ट अजून मी ठळकरीत्या आपल्या समक्ष मांडू इच्छितो की कॉर्पोरेटर म्हणून आपण त्या ठिकाणी जातो, ज्या ज्या योजना प्रस्तावित असतात शासनाकडून किंवा कॉर्पोरेशनकडून त्याचा लाभ लोकांकडे पोचला पाहिजे, एक विषय हा आहे. परंतु त्यापेक्षा जास्त सुज्ञ नागरिकाला सुद्धा अधिकार असतो. मात्र त्याला त्या समस्यांबाबतची जाणीव असणे आवश्यक आहे आणि लोकांपर्यंत आपण जाऊन त्यांचे ज्या निराळ्या समस्या आहेत ते आपण दूर करू शकतो, त्यात तिळमात्र शंका नाही. मात्र आता एका माणसानं या ठिकाणी एका आमच्या प्रतिनिधीनं आपल्या समक्ष असं मांडलं की माझे अधिकाऱ्यांसोबत रिलेशन असतात, हे असतात. रिलेशननं काही काम होत नसतात. तुम्हाला त्या संदर्भातली माहिती असणं आवश्यक आहे आणि लोकांसाठी आपल्या मनामध्ये समर्पणची भावना अत्यावश्यक आहे, जेणेकरून आपल्याला दबाव हे ते करून आणि कायद्यामध्ये स्पष्ट आम्हाला प्रत्येक नागरिकाला लोकतांत्रिक पद्धतीने जर त्या माणसानं समस्या दूर करण्याचा एक बिडा उचलला तर तो काही फार अशी मोठी गोष्ट नाही, आपल्याला करता येईल. आणि अधिकाऱ्यांसोबत जवळचे रिलेशन ठेवून म्हणजे घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, तो फिर समाज के हित में किसी भी व्यवस्था का विनिर्माण करना मुझे लगता है असंभव होगा. इसके लिए हमारी तत्परता क्या है, हम लोग जनता के हित के लिए कितना समय दे सकते हैं. मैं अपना आपके सामने एक उदाहरण प्रस्तुत करूंगा. मेरी भी इंडस्ट्रीज़ है, मैं भी बिजनेस करता हूं, बहुत अच्छा मेरा ये है बिजनेस वगैरह है. लेकिन हमने एक शपथ ले रखी है, हमने प्रेरणा ली है परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर से, हमने प्रेरणा ली है ज्योतिबा फुले से, हमने प्रेरणा ली है छत्रपति शिवराय से कि जनता के हितों के लिए भी हमारा समर्पण आवश्यक है, हमारी जिम्मेदारी बनती है. और समाज के हितों के लिए हर नागरिक ने अपने जिम्मेदारियों का निर्वहन करने की चेष्टा करनी चाहिए. सफलता असफलता निवडणूक में जीतना हारना एक दीगर विषय है, लेकिन हमारी समर्पितता क्या है वह लोगों के सामने प्रूव करना आवश्यक है, जो आज तक हुआ नहीं है. कम से कम हमारे प्रभाग की बात मैं करूँगा. ये काड़ी कचरा वगैरह ये मैंने ऐसे क्षेत्रों में इस समय दौरे किए, ज्ञात तो मुझे पहले से था लेकिन प्रत्यक्ष रूप से अंदर तक जाकर के मैंने पाया गटर कचरे मानवीय व्यवस्था के लिए तमाचा है. ये लोग वहाँ रहते कैसे हैं, इंसानी व्यवस्था वहाँ पर है ही नहीं. सिर्फ 4 सालों में ये हुआ है. फिर कीड़े मकोड़े भी रेंग नहीं सकते, ऐसी दुर्व्यवस्था को मैंने देखा है. ऐसी दुर्व्यवस्थाओं को समूल रूप से विनष्ट करना है और ये हमारा दम है, हमारा दावा है कि हम लोग ये सब कर सकते हैं जो आज तक हुआ नहीं है. उसका कारण है हमारे को पाठबल है आदरणीय खोड़के साहब का, उनका विज़न और कर्तृत्व संपूर्ण अमरावती की जनता को ज्ञात है. आदरणीय आमदार सुलभाताई संजय राव खोड़के का जो कार्यपद्धति है, जिससे व्यापक
विकास काम हो रहे हैं और विकास कामों के साथ साथ जनता के प्रति उनकी समर्पण की भावना, स्नेह, ये हमारे आदर्श हैं। उनके आदर्श को लेकर के हम लोग आगे आए हैं। आपण एका स्लम एरियाचं प्रतिनिधित्व करण्याचं हे केलेलं आहे, काय सांगाल? आता दादांनी जे सांगितलेलं आहे, याच्या आधी आमचे आमदार होते सुनील भाऊ देशमुख, यांनी पण नगराचा खूप विकास केलेला आहे, हे यांनी विसरून जाता कामा नये। त्यामध्ये मी सर्वसामान्य स्लम परिसरात सध्याची परिस्थिती कशी आहे? खूपच गंदकीची परिस्थिती आहे, त्यामधून मला या लोकांनी उभं केलेलं आहे, नगरातल्या लोकांनी मला उभं केलेलं आहे की ताई हे सगळे माझी लोक नगरसेवक आहेत आपल्या नगरातला, म्हणजे जे सिद्धार्थनगर असेल, भीमनगर असेल, आपला जे स्लम एरिया असेल त्याचा विकास होत नाही, म्हणून मला त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे। मी कुठली इंडस्ट्री नाही, माझं कुठलं मोठं व्यापार नाही आहे, मी सर्वसाधारण सामाजिक एक कार्यकर्ता आहे। त्यांनी विश्वास टाकला की ह्या गल्लीतून जो व्यक्ती निर्माण होतोय, जो गल्लीतून जे राजकारण चालतो तो मला त्याचा अनुभव आहे, मला त्याचे चटके लागलेले आहे, म्हणून मी माझ्या नगराचा विकास करण्यासाठी मला नगराने उभं केलेलं आहे, प्रभागाने उभं केलेलं आहे। स्लम एरियामध्ये मोठ्या प्रमाणात हे सर्व बरोबर प्रकार आहे। आहेत। बघा, जवळपास 4 वस्ती हे स्लम येतात या प्रभागात, बरोबर। आदिवासी, समाधान नगर, भीमनगर आणि सिद्धार्थनगर। खरंच दुर्दशा आहे सिद्धार्थनगरची, तर खूपच खराब दुर्दशा आहे। तिथं नाली आणि रस्ता एकच आहे, सायकल जाते, मला माहिती आहे, मी फिरलो आहे, माझे जेव्हा विधानसभा निवडणूक होती तेव्हा मी फिरलो आहे। खरंच प्रॉब्लेम आहे आणि इतका प्रॉब्लेम आहे, दलित वस्तीत प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर तुमचा कॅम्प एरिया, रामपुरी कॅम्प एरिया खूपच प्रॉब्लेम आहे। आणि आता तर यांचं म्हणणं बरोबर आहे की पहिले 5 वर्ष होतं सरकार कॉर्पोरेशनची, नंतर 3 वर्ष प्रशासन राज, खूपच दुर्दशा खराब आहे। तुमचा घंटी कटलेवाला, कचऱ्यावाला 3-3, 4-4 दिवस येत नाही, तुमचे झाडण्यावाले तर येतच नाही, एखादा कोणी येतो तर त्याच्यासाठी ते झाडणेवाले येतात। त्याच्यामुळे आपल्याला ते कसं करायचं आहे की आता येणारा जे येईल, जो महापौर बसेल, जे येईल, आमचं ते एकच विजन राहील की बा सुधारणा करण्याच्या दलित वस्तीमध्ये, त्याच्यानंतर ती सुधारणा तुमची कॅम्प परिसरामध्ये पाहिजे, रामपुरी कॅम्पमध्ये पण पाहिजे। आपल्याला वाटलं फक्त की कॅम्प परिसर बस पॉश आहे, काहीच नाही, खूपच गंदगी भरली, नाल्या साफ करायला तर येतच नाही कोणीच। आपण काय सांगाल, स्लम एरिया फक्त मतदानासाठी असतो? हमारी सुनो ना, हमारी एरिया में चोरी के साथ साथ डकैती हुई है। डकैती कैसा हुआ है, एक रामलक्ष्मण संकुल है हमारे यहाँ, हाँ आवाज आ रहा है ना, एक रामलक्ष्मण संकुल है हमारे यहाँ। रामलक्ष्मण संकुल में एक ओपन स्पेस था, ओपन स्पेस जो है ना, ये हमारे सर ने ना वहाँ पर डकैती की हुई है। आप जाइए वहाँ पर तो लोगों को वहाँ पर क्या बोलते हो, कौन सी गेम है जो खेलते रहते हैं अपन, क्रिकेट खेली जाती है वहाँ पर, क्रिकेट अभी आजकल ट्रस्ट बोलते हैं उसको, ट्रस्ट है वो 4500 रुपये 1 घंटे के लेते हैं। वो स्पेस है ओपन जो है ना, स्पेस चैरिटी ऑफ कमिश्नर ने जो दिया हुआ है इनको जगह, वहाँ पर ये धंधे कमाई के लिए हो रही है। और वो ज़मीन जो है वो डकैती की गई है, चोरी तो हुई है, उसके साथ डकैती भी की हुई है हमारे। और सुनो, वो आप में लगे तो आप चलो, पुलिस स्टेशन में एक FIR भी दर्ज हुई है। क्यों मैं बता रहा है, FIR कब की दर्ज है, ये लास्ट टाइम अगले साल की एक FIR दर्ज हुई है, वो मेरे पास कॉपी अभी भी पड़ी है कि रात को 12-12, 1-1 बजे तक लोगों को परेशानी हो रही थी, वहाँ पर क्रिकेट खेल रहे थे, तो पुलिस स्टेशन में लोगों ने वहाँ के FIR दर्ज किए, वो भी मेरे पास निवेदन पड़ा हुआ है और FIR भी पड़ी हुई है। अभी हमारे जवान को ये मालूम नहीं कि जगह किसने दी है, यही तो मालूम नहीं है उसको, यही उसको मालूम नहीं है। यह महानगर पालिका की वहाँ के, अच्छा, अब उसका बोलना हो गया तो पहले उसका बोलना होगा तो मैं बोलूँ। बोला ना आपण बोला, माहिती आपल्या जवळ। यह जगह महानगर पालिका की लेआउट की ओपन स्पेस की जगह है। वह जगह हमको बालवाड़ी के लिए मिली गई थी, बालवाड़ी हमने 2000 फुट की बनाया। अभी उसकी कॉपी FIR की मेरे पास है कि वो बालवाड़ी 2000 फुट की कंस्ट्रक्शन पूरी होने के बाद वो किसने तोड़ी है, मेरे पास उसके प्रूफ है कि वो बालवाड़ी उन्होंने तोड़ी। और उसके बाद वहाँ डेवलपमेंट के लिए हमको, जब भी हमने डेवलपमेंट किया तो कितने बार उनको रोका गया कि इनका काम ये पूरा नहीं होना चाहिए। उसकी पूरी कॉपीज मेरे पास है, पूरे डॉक्यूमेंट्स है, हाई कोर्ट में केस चालू है। जब भी हमने काम शुरू करने के लिए किया वहाँ काम को रोका गया। 2000 फुट की बालवाड़ी बनाने के बाद उसको रातों रात पिल्लर काटे गए, पूरे फोटो है, उसकी FIR की कॉपी की हुई है, कोर्ट में केस चालू है। कोणाच्या वतीने करण्यात आलं हे सर्व? इनके उम्मीदवार के सामने, इनके नाम है, इनके परिवार के नाम से, ये परिवार इनके नाम से FIR है। मैं नहीं बोल रहा हूँ, कोर्ट में केस चालू है, इन्होंने तोड़ा है उसको। जबरदस्ती काम थांबविण्याचा प्रयत्न केला, जबरदस्ती काम करने के लिए कि वहाँ डेवलपमेंट नहीं होना चाहिए, क्योंकि जो राम लक्ष्मण संकुल है
वहाँ जो है वहाँ रोड नाली पानी नाम की इंफ्रास्ट्रक्चर की नाम की फायर ऑडिट नाम की कोई चीज़ नहीं है। वो लेआउट वाले वहाँ के जो लोग हैं वो जगह पचाने के चक्कर में है। हम लोग है जब तक वो जगह सुरक्षित है, नहीं तो अभी तक तमाम बिल्डिंगें बन जाती थी। एक मिनिट, महिलांसुद्धा आपल्यासोबत जुळल्या, त्यांचा प्रत्येक लेआउटमधील जे ओपन स्पेस सोडल्या जातात जनतेच्या रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजसाठी असतात, ठीक आहे, हा कायदा आहे. परंतु आता यांनी हे एक ताशिरा जेव्हा उडवलं तेव्हा आम्हाला एक जबाब देणंच भाग आहे. तोपर्यंत आम्ही खामोश होतो. कॉर्पोरेशनमधील विविध ठिकाणी लेआउटमध्ये त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांच्या हितांसाठी आणि त्यांच्या रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजसाठी ओपन स्पेस सोडल्या जातात आणि इनडायरेक्टली जे त्या ठिकाणी होल्डर्स असतात त्यांनी त्याचे पैसे त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला अदा केलेले असतात. परंतु या माणसाची किंवा या कुटुंबाची एक हॅबिट आहे की ज्या ठिकाणी फुकटाचं ओपन स्पेस आहे, कॉर्पोरेशनसोबत यांची रिलेशन त्या अधिकाऱ्यांसोबत आहेच, ते त्यांनी आधीच आपल्याला स्पष्ट केलं. त्यांच्यासोबत हात मिळवणी करून अशा प्रकारचे कोट्यावधी रुपयाचे ओपन स्पेसेस 45,000 स्क्वेअर फुटाचा ओपन स्पेस हा आहे तो यांनी बळकावून ठेवलेला आहे. हा नाही मी सांगतो नो नो नो. आता आम्हाला या ठिकाणी बोलवलं यासाठी काय? आम्हाला बोलण्याची मुभा आहे काय? हां हां मग माझ्या हाती आहे मुद्दा. नाही मुद्दा त्यांनी उचललेला म्हणून जबाब देणं भाग आहे, नाहीतर जनतेला कसा माहीत होईल? बरोबर, जनतेला माहीत कसं होईल? जनतेला माहीत कसं होईल? नाही ऐका तुम्ही. नाही आपण उमेदवार सगळे जनतेचे आहेत. बरोबर आहे, आपण मतदारांचे उमेदवार शेवटी सगळे जनतेचे आहेत. हे तेजवानी साहेब या ठिकाणी उभे आहेत. बरोबर, हे नगरविकासचे अध्यक्ष होते शहर सुधार समितीचे. त्यांनी एक प्रस्ताव पारित केला. आमसभेमध्ये सुद्धा तो प्रस्ताव पास झाला. त्यात काय नमूद केलंय त्यांनी? विचारा त्यांना. अशा प्रकारचे ओपन स्पेसेस बाग बगीचे जे जनतेसाठी असतात ते बळकावून त्या ठिकाणी धर्मशाळेचा निर्माण करणं, वैयक्तिक उद्देशासाठी व्यवसायासाठी त्याचा उपयोग करणं. हां एवढा मोठा धर्मशाळा 50-50 दुकानं त्याच्यामध्ये बांधतात. हां त्या लोकांना लाज वाटली पाहिजे आमच्याकडे बोटं दाखवण्याच्या आधी. हां when the matter is already subjudized in the court, what is the necessary to raise that matter here? He is putting finger over me. नाही आता हे स्पष्ट होऊ द्या. आता तुम्ही एका तुम्ही तो विषय हे बघा. वैयक्तिक कोणावर तुम्ही वैयक्तिक अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करता. आपण हा विषयच बदलणार आहोत. नाही बदलणार कशाला? विषय तेव्हा आधी तुम्ही बदलायला पाहिजे होता सर. बरोबर, इट वॉज युअर ड्युटी टू. तुमचं सुद्धा मत तुम्ही मांडलं, त्यांचं मत त्यांनी सुद्धा मांडलं. मत मांडण्याचा विषय वेगळा असतो आणि अशा प्रकारचे घाणेरडे कोणावर इल्जाम करणं, एलिगेशन करणं हे योग्य नाही. बरोबर, माझं म्हणणं हे आपण सामान्य आहे. नागरिकांची तुम्ही सुद्धा निवडणूक लढता की वैयक्तिक लोकांवरती टीका करता? आम्ही अधिक तुमच्या धंद्याच्या विषयात जर या ठिकाणी एक्सप्लेन केलं ना तर तुम्ही तोंड दाखवण्याचे लायक राहणार नाही. माझ्या प्रभागामध्ये सिद्धार्थनगर, अशोकनगर, भीमनगर, समाधान नगर येते आणि ह्या सगळा स्लम एरिया आहे आणि इथची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे आम्ही 15 वर्षापासून इथं काम करत आहोत. तिथं लोकांचा तुम्ही सर्वे करून पहा. आम्ही त्यांच्यासाठी रात्रीचे 2-2 वाजता 3-3 वाजता त्यांचा फोन आला साफसफाईसाठी, दवाखान्यासाठी, पोलीस स्टेशनसाठी. आम्ही सगळ्या लोकांचे प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांची कामं करत आहे. इथं साफसफाईचा, लोकांच्या विकासाचा मुद्दा घ्या. विकास काम तो हुआ है ना, मैं बता रहा हूँ ना, आपको ऑन रिकॉर्ड दूंगा ना. विकास काम हुआ. और आप जो बोल रहे हैं सिद्धार्थनगर में काम नहीं है, गली है, नाली है, जो भी बोल रहे हैं, आज ऐसा विषय है कि दलित वस्ती का जो फंड आता है हमारे पास, दलित वस्ती का जो फंड आता है ना, वो हमको अभी वापस करना पड़ा. इतना काम हुआ है दलित वस्ती में. रोड वगैरह सब बने हुए. एक भी ऐसा रोड बताइए ना, 3-4 एरिया में आदिवासी कॉलोनी चली है, समाधान नगर में चली है, जिसने भी इल्जाम लगाया है कि भाई रोड नहीं है वहाँ पे, नाली नहीं है, सफाई का हमारे पर नहीं है. मैं पहले बताऊंगा,
सफाई हमारे प्रशासकीय राज के कारण ये 4 साल में बिगड़ी हुई है। इसके पहले कोई भी ऐसा विषय नहीं था। और रहा सिद्धार्थनगर, तो सिद्धार्थनगर प्रभाग क्रमांक 6 में जा रहा था। आज जो मेरे प्रभाग 7 में भीमनगर, समाधान नगर, आदिवासी कॉलोनी था, हमारे पास फंड सिलक था, वो वापस भेजा है हमने, यानी गवर्नमेंट ने वापस लिया हो कि वहाँ पे कोई भी ऐसा रोड नहीं है, क्योंकि वो रोड को तोड़ के दूसरा डबल से नहीं दे रहे थे। नया काम है क्या? नया काम कुछ भी नहीं है, सब बढ़िया है, भरपूर था। और बाकी रहा ये सफाई का तो प्रशासन के ऊपर मैं पहले से बोलते आ रहा हूँ, किसी भी प्रत्याशी के ऊपर उंगली ना उठाई जाए। 4 साल से मैं ये बोल रहा हूँ, प्रशासकीय राज था, वो प्रशासकीय राज से आप सवाल वहाँ पूछिए ना, जैसे हमने वहाँ पूछा है, आप भी पूछिए। काय सांगाल, स्लम एरियात कामं झालेत, कशा पद्धतीचे कामं झाले, प्रशासन राज असो किंवा त्याच्या ये भैया बोल रहे हमारे बड़े भैया, भाई किसी भी अधिकारी अपना इसके ऊपर उंगली ना उठाए। लोग वहाँ पे हमारे मोहल्ले में हाथ उठाने को भी तैयार होके बैठे हैं, क्योंकि आप किसी को भी पूछिए और हाथ, मैं क्या बोल रहा, हाथ उठाने के लिए भी बैठे हैं। और दूसरी बात, हमारे एरिया के लोग यहाँ पे काफ़ी सारी खड़े हैं, आप उनसे पूछिए। इन्होंने बोल रहे पैसे वापस ले गए, पैसे वापस दिए कि पैसे घर पे लेके गए? अरे कितनी वहाँ पे हालत ख़राब, आप देखिए चल के, आपको मालूम पड़ जाएगा। क्योंकि वहाँ की जितनी गंदगी है, मेरे ख्याल से तो पूरे शहर में भी उतनी गंदगी नहीं हुई। हमारे समाज में एक ऐसी समाज के जो आपने जो इधर रहते सिद्धार्थ नगर वगैरह, वहाँ की हालत तो भी ठीक है, सिद्धार्थ नगर की भी हालत ठीक है। हमारी जो कॉलोनी है, वहाँ लोगों से पूछिए, और हमारे प्रतिष्ठित लोग यहाँ पे खड़े लगे तो आप उनसे पूछिए कितनी गंदगी बना के रखी है उन्होंने। सामान्य नागरिकांसुद्धा आपण और टोटल अभी हमारे भाइयों ने इनको झूठ बोला था ना, भाई चोरी है, डकैती है। मैं तो बोल रहा झूठ में भी इनको महारत हासिल है, बहुत बड़ी भैया। काय सांगाल, स्लम एरियात कशा पद्धतीचे कामं आहेत आपल्या प्रभागात? सिद्धार्थनगर, भीमनगरमध्ये ज्या उघड्या नाल्या आहेत त्याच्यावर माझा स्लॅब घ्यायचा आहे, अशी माझी म्हणजे जे सुधार होईल त्याच्यामध्ये ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. नाही, आतापर्यंत काय झालं आहेत मग आपल्या प्रभागात? नाही, रोड झाले आहेत, रोड झाले आहे, लाईट वगैरे झाले आहे, असं काही नाही. पण ज्या उघड्या नाल्या आहेत त्या सिद्धार्थनगरमध्ये, ज्या स्लम एरिया येतो, समाधान नगर, अशोक नगर, सिद्धार्थ नगर, भीमनगर, सावडे कॉलनी, ही जी येते त्याच्यामध्ये जे उघड्या नाल्या आहेत त्याच्यावर जो स्लॅब टाकायचा, त्याच्यामध्ये जे करता येईल मला ते जास्त करून करायचं आहे. त्याच्यामुळे गंदगी जास्त आहे तिथे. सर्व कामं झाले आहेत म्हणून काही निधी वापस पाठवावा लागला असं हा तर सगळ्यात मोठा विनोद आहे की स्लम एरियात सगळे कामं झाले, निधी वापस जातो आहे. तुम्ही आज पण आमच्या सोबत कुठे पण जा, भीमनगर जा, सिद्धार्थनगर जा, आदिवासी नगर जा, समाधान नगर जा, त्या एरियामधले दुर्दशा बघून घ्या डोळ्यासमोर. यांनी हे सांगितलं की शांघाय झालाय सगळा स्लम एरियाचा, निधी वापस गेला, निधी वापस जातो आहे. एक तर दुसरा मुद्दा आमचा आहे, निधी वापस जाणं म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीनी यांनी एकाच रोडवर 2 ठिकाणी उद्घाटन केले आहेत. कोर्टच्या समोरचा रोड आहे, तिथे एका ठिकाणी बोर्ड आहे, एका ठिकाणचं बोर्डवर नाव आहे भाजपवाल्यांचं, दुसऱ्या ठिकाणी थोडंसं समोर गेल्यानंतर अंतराळ रोडवर नाव आहे, एकाच रोडवर ते नाव आहे राष्ट्रवादीवाल्यांचं, नेत्यां लोकांचं. मला त्याच्यावर विषय, हा काय विषय आम्हाला समजून घ्यायचा जनतेला सुद्धा. माझा मित्र कबूल तो करतो की मी निधी आणला, माझा मित्र निधी कोणी आणला हेच आम्हाला समजत नाही आहे ना. ऐकून घ्या, बोर्डावर नाव कोणाचे असतात? भाजपवाले म्हणतात निधी आम्ही आणलाय, बरोबर आहे. राष्ट्रवादीवाले म्हणतात निधी आम्ही आणलाय. मी एक सामाजिक आमदार साहेबांनी निधी आणलाय, आमदारांचा निधी आहे. भाजपवाले म्हणतात आमचा आहे. निधी कोणाचा आहे हे तर लोकांना समजलं पाहिजे ना. एका रोडवर 2 फूट कसे असू शकतात? अजून पण लाईव्ह बोर्ड लागले आहेत. ऐकून घ्या. एकाच कामासाठी 2 बोर्ड लागू शकतात. माझा मित्र, लहान मित्र, जो लहान भावासारखा, अमित देशमुखला माहितीच नाही आहे की बा 100 मीटरचा निधी मी आणला, त्याच्यानंतरचा निधी राष्ट्रवादीने आणला. मी तर कबूल करतो ना. पण तुम्ही रजिस्टर ऑफिसचा समोरचा बघितला का? कोणाचा निधी आहे? बोर्डावर नाव असे चुकीचे लागतात का? जेव्हा भूमिपूजन करतात तेव्हा भूमिपूजन करणारा जो माननीय असतात ते असेच करतात का बा? बरोबर. सुलभाताईनं मागचा निधी कोर्टापासनं त्यांनी भूमिपूजन केलं, त्याच्या पहिल्याचा रस्ता आम्ही केला. तिथला रस्ता 100 मीटरचा रस्ता कोणत्या टोकात त्यांनी दिला ना, 100 मीटर 200 मीटर. त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे या गोष्टी, त्यांना माहिती आवश्यक आहे. काय सांगाल आपल्या प्रभागाबद्दल? आपल्याला वाटतं का असं काय एकच निधी आणि 2-2 वेळा बोर्ड लावण्यात आलेला आपल्या प्रभागात? काय सांगाल? नाही, निधी तर वेगवेगळ्याच मिळालेले आहे. ते दादा जे म्हणतात ते बरोबर आहे की पहिले त्यांनी जे एक यांनी निधी दिलेली आहे, नंतर दुसरे परत काम जे शिल्लक होते त्याच्यासाठी दुसरी निधी आलेली.
त्या रोडवर 2 बोर्ड लागलेले आहे हे खरं आहे, पण तो निधी दोन्ही वेगवेगळा होता. वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळं काम केलेले आहे तिथे. मी तर असे म्हणेल की आता सर्वांनी माजी नगरसेवक इथं आहे तर नवीन लोकांना संधी द्या. 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही सतत काम नवीन लोकांना संधी द्या. आम्हाला सेवा करण्याची संधी द्या, समाजाची नगराची. अरे बाबा, हे जेव्हा तुम्हासनं जर पूर्व नगरसेवक किंवा त्यापेक्षा आधीचे पूर्व नगरसेवक जे आहेत ते जर तुम्हाला संधी देत बसले तर ओपन स्पेसेस चोरता कसं येणार त्यांना? हां हां आणि 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 आमचं एक आव्हान आहे त्यांना. आय एम गोइंग टू चॅलेंज हिम की कित्येक खोट्या नाट्या FIR दाखल करायला लावा. कुठल्याही प्रकारच्या ओपन स्पेस जनतेच्या हिताचा मी तुम्हाला चोरू देणार नाही. समजलं काय? जनतेच्या हक्कावर दरोडा टाकू देणार नाही आम्ही तुम्हासनं. हे तुम्ही मनामध्ये ठामपणे समजून घ्यायला पाहिजे. आला काय लक्षात? आम्ही सुज्ञ आहो आणि लोकांच्या हितासाठी आम्ही आमच्या जीवन समर्पित केलेलं आहे. हां, तुम्ही असाल किती एक मोठे, परंतु कायद्यापेक्षा मोठे नाही आणि तुमची अवकात आम्ही तुम्हासनं दाखवून देणार आहोत. याच्यात तुम्ही शंका मनामध्ये कुठल्याही प्रकारची पालू नका. सांगितलं होतं आपलं थेट प्रक्षेपण आहे, आरोप प्रत्यारोप होतात, मात्र अशा पद्धती अजून चांगला विषय आहे. बरोबर. तुम्हाला सलाम करतो मी. अशा प्रकारचे दररोज करत जा तुम्ही, जेणेकरून कुठल्याही चोरट्याला चोरी करण्याची मुभा मिळणार नाही. बरोबर. नक्कीच यावेळी अनेक उमेदवार जे आहेत आता विकास कामे घेऊन, विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जात आहेत. सर्व जणांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. मात्र सामान्य नागरिकांचं काय म्हणणं राहील, सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया राहील आपल्या प्रभागाबद्दल? मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा आपल्यासोबत जुळलेले, काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे, मी सचिन नाईक, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आलेलो. आणि माझं असं म्हणणं आहे की उमेदवार ह्या आम जनता ठरवते, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे लोक ठरवतात. आणि दुसरा मुद्दा इथं की भारतीय जनता पार्टीमध्ये युतीमध्ये असलेले इथं शिवसेना आहे, शिंदे गट, आणि युतीमध्ये बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा इथं उमेदवार आहे. आणि सरकारमध्ये बसलेले युवा स्वाभिमानचे सुद्धा इथं लोक आहे. यांचा आक्षेप आहे असा, युतीमध्ये सांगून आलो मी, यांचा आक्षेप आहे असा की 10-15 वर्षामध्ये विकास कुठल्याही पद्धतीचा झाला नाही. त्यांनी सुद्धा या गोष्टीचं भान ठेवावं की आमचे सुद्धा इथं प्रतिनिधी होते पक्षाचे, त्याचं तोलमापन करून सुद्धा आपण बोललो पाहिजे ह्या ठिकाणी. नाही, काही उमेदवाराचं असं म्हणणं आहे इथं 4 वर्षापासून प्रशासन लागू होतं, ह्या ठिकाणी 4 वर्षापासून नगरसेवक नव्हते, पण या ठिकाणी प्रतिनिधी होते ना. यांनी सुद्धा इथं उभे असल्यानं यांचं भान असलं पाहिजे का 4-5 वर्षापासून आपले प्रतिनिधी होते आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं, सरकारनं ज्या पद्धतीनं कामं केले प्रशासन असल्याने, तेवढं कामं कोणी केले नाही असं माझं म्हणणं आहे. आणखी कोणी असेल आपल्या? मेरा अब हम कैसे आम जनता है ना, पुरुषोत्तम, मेरा अनिल मसंद, पुरुषोत्तम बजाज जी के द्वारा जो धर्मशाला का सभी को लाभ मिल रहा है आज के ज़माने में, वो सराहनीय है, कार्य अच्छा करते हैं. लेकिन हमारा किसी से कोई निजी बैर नहीं है. अभी हमारी अपेक्षा, आप जैसे मान लीजिए कल जाके दोनों बजाज जीत जाते हैं, तो हमारी अपेक्षा यही है कि समाज के लिए लाइब्रेरी की व्यवस्था हो, रोड रास्ते सड़कें के अलावा लीज पट्टे की भी व्यवस्था हो, इस तरफ ध्यान दें. इसके पहले नगर सेवक थे, वाचनालय हुआ नहीं आपके प्रभाग में? वाचनालय तो हमारे प्रभाग में नहीं है. इसके अलावा लीज पट्टे के भी जो कार्य है वो भी नहीं हुए हैं. अभी जो मनीष बजाज जी ने हाल ही के दिनों में हमारे एरिया में 4 से 5 रोड रास्ते जो सुलभाताई के हस्ते बनवाए हैं, वो भी सराहनीय कार्य है, बहुत अच्छा कार्य है. लेकिन हमारी अभी यही विनती है, हम किसी के विरोधी नहीं है, पुरुषोत्तम बजाज जी से मेरी विनती है कि लाइब्रेरी की व्यवस्था आगे चल के करें. एक सरल और मृदुभाषी है वो भी, मैं उनका खिलाफ़ नहीं हूँ, मैं किसी के खिलाफ़ नहीं हूँ. तो उनसे अपेक्षा ज़्यादा भी है, क्योंकि पिछली बार जब वो चुन के आए थे साफ़ सफाई अच्छी थी और आगे भी साफ़ सफाई, क्योंकि घंटा गाड़ी की जो शुरुआत है शहर में इनके पिताश्री ने ही शुरू की थी. दूसरी तरफ मनीष बजाज जी जो हैं वो अपनी जगह पे बहुत अच्छे हैं, एक्टिव है. इनके द्वारा जो 10-15 सालों में बिना पद के जो कार्य किए गए हैं वो शायद ही यहाँ पे कोई कैंडिडेट करेगा. ये लोग जीते या हारे, इनको पद चाहिए ही चाहिए, लेकिन बिना पद के भी कोई कार्य करेगा तो सिर्फ मनीष बजाज है. इसलिए मैं चाहता हूँ आपका जो आपस में वो आपस में रहेगा, लेकिन जनता के जो विकास के कार्य हैं उस पर ध्यान ज़्यादा दीजिए. रही बात श्रीचंद तेजवानी की या दूसरे कैंडिडेट की, उनसे मेरा कोई सवाल भी नहीं है. धन्यवाद. नक्कीच वाचनालय असेल, असे अनेक समस्या यावेळेस नागरिकांच्या त्यांनी सोडवाव्यात असं नागरिकांचं म्हणणं आहे आपल्या प्रभागातल्या. देखिए, जो भी ओपन स्पेस की बात निकली है वो जगह वाचनालय के लिए ही है. वो
अब उसका हमने सेकंड वापस से उसका बांधकाम हमने कर लिया है, लेकिन मैटर कोर्ट में सबडिविजन रहने की वजह से हमको उस पर स्टे मिला हुआ है। जैसे ही कोर्ट का स्टे हट जाएगा, वहाँ वाचनालय, लाइब्रेरी, लॉन वगैरह का जो काम है क्लियर हो जाएगा और लोगों के लिए, समाज सेवा के लिए फ्री ऑफ चार्ज, जैसे हमारी बाजार धर्मशाला है, लोगों को सार्वजनिक और सोशल काम के लिए फ्री ऑफ चार्ज दी जाती है। 1 रुपया भी उनसे आज तक लिया नहीं गया है। खुद धर्मशाला पूरा सिंधी समाज से लेकर सिद्धार्थनगर, भीमनगर, कोई भी सार्वजनिक रहे, कायम पॉलिटिकल काम रहे, धार्मिक काम के लिए गए, फ्री ऑफ चार्ज दी जाती है। एक आदमी ब्लेम नहीं बोल सकता कि हमने किसी 1 रुपया भी लिया हो। वो धर्मशाला जो यूज़ होती है समाज के लोगों के लिए यूज़ होती है, लोगों को दूसरा कोई ऑप्शन भी नहीं है वहाँ। जो उसके पहले भी जो लोग थे उन्होंने कोशिश किया, लेकिन बाजार धर्मशाला, तेजवानी जी भी मानेंगे कि धर्मशाला जब फ्री ऑफ चार्ज दी जाती है, कोई उसका चार्ज नहीं लिया जाता है। और जो ओपन स्पेस की जगह है, वो जगह लाइब्रेरी के लिए जगह है, उसका वापस से कंस्ट्रक्शन हो गया है, लेकिन कोर्ट में स्टे होने की वजह से हम लोग वहाँ काम नहीं कर पा रहे हैं। मी भूषण बनसोड सिद्धार्थनगरमध्ये राहतो. 2012 ते 17पर्यंत नगरसेवक होतो. 2002 आणि 2007पर्यंत माझी मिसेस नगरसेविका होती. आता 2026च्या निवडणुकीमध्ये माझी मिसेस पुन्हा अनुसूचित जाती महिला राखीवमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार आहेत. आम्हाला वेळेवर निरोप भेटल्यामुळे मी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो. उमेदवार देखील या ठिकाणी आले असते, परंतु आमची रॅली सुरू आहे भीमनगरमध्ये म्हणून मी आलो. जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा भीमनगर, सिद्धार्थनगर, रामपुरी कॅम्प, कृष्णानगर, नानकनगर हे माझ्या प्रभागामध्ये होतं. त्यामध्ये मी सर्वात पहिले बुद्धविहाराचं बांधकाम केलं. म्हणजे कंस्ट्रक्शन जे ज्याला म्हणतात, बुद्धविहार भीमनगरच्या लोकांना बांधून दिलं. भीमनगरच्या लोकांसाठी, मुलांसाठी एक अभ्यासिका बांधून दिली. त्या ठिकाणी रस्ते नाल्या तर होत राहतात, साफसफाई आज होते उद्या होत नाही. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. नागरिक काय करतात, घरातला कचरा घेतात, नालीमध्ये टाकतात. नालीवाला हप्त्यातून एकदा त्याची ड्युटी असते. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 52 कर्मचारी एका प्रभागाने आहे. 52 कर्मचाऱ्यापैकी काही कर्मचारी येतात, काही नाही येत. आपण कोणावर दोष देणार नाही. जागरूकता हे नागरिकामध्ये असली पाहिजे, नगरसेवकामध्ये असली पाहिजे काम करून घेण्याची. सिद्धार्थनगरमध्ये मी 34 लाखाचं बुद्धविहार बांधलं. दुसरं काम माझं कंस्ट्रक्शन. आता सध्या सिद्धार्थनगरमध्ये 2 करोड रुपयाची मी अभ्यासिका घेतली. आमदार सुलभाताई खोडके यांच्या माध्यमातून 2 करोड रुपये, म्हणजे मी नगरसेवक नव्हतो, पदावर नव्हतो, तरी मी या 9 वर्षाच्या कार्यकालामध्ये सिद्धार्थनगरचा प्रत्येक रस्ता, नाली आणि 2 करोड रुपयाची एक अभ्यासिका त्या ठिकाणी सुसज्ज अशी, त्या ठिकाणी वायफाय राहील, सगळ्या मुलांना फ्रीमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करता येईल, सगळी सुविधा त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. मी नगरसेवक नव्हतो. नगरसेवक नसताना देखील मी त्या ठिकाणी 2 करोड रुपयाची अभ्यासिका आणली आणि 1 करोड रुपयाचे रस्ते नाल्या आणल्या. कारण आमच्या सिद्धार्थनगरला नगरसेवक नव्हते. सिद्धार्थनगर आणि कृष्णानगर हे प्रभाग क्रमांक 6मध्ये असल्यामुळे तिकडचे 4ही नगरसेवक दुसऱ्या भागातले निवडून आले. त्यांनी आजपर्यंत महापौर होता. विशेष म्हणजे आमच्या प्रभागाला महापौरांनी एकही दिवस आमच्या प्रभागामध्ये येऊन पाहिलं नाही किंवा 1 रुपयाचा निधीसुद्धा दिला नाही. भारतीय जनता पक्षाचं राज्य महापौर त्यांचा सिद्धार्थनगर स्लम एरियासाठी येणारा निधी तो कुठं गेला? मला खोडके मॅडमकडून निधी आणावा लागला. म्हणजे मी कोणावर आरोप करणार नाही. जो काम करतो त्याच्याकडून चुका होत असते. माझ्यानंतरही नगरसेवक झाले, मी पडल्यानंतर नगरसेवक झाले. त्यांनी असं कंस्ट्रक्शन, असं जे समाजाच्या हिताचं जे काम पाहिजे ते तिथं झालं नाही. रस्ते नाल्या तर कोणी करते प्रभागामध्ये. निधी वापस जाऊच शकत नाही. ते काम कुठं ना कुठं आपण खोदून काढलं पाहिजे. या ठिकाणी होत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी असलं पाहिजे. भीमनगरमध्ये आता एक नवीन शौचालय जुना झालेला होता. समाज कल्याणचे अधिकारी आले, मला म्हणे हा इथं निधी करता येत नाही. मी म्हटलं करता येते साहेब. ह्या जुन्या शीट त्यांना फुटलेल्या दाखवल्या, दोन शीट त्यांना फुटलेल्या दाखवल्या, 20 लाखाचा निधी आणला. समाधान अशोकनगरमध्ये कॉर्नरवर वैयक्तिक शौचालयाच्या बाजूला एक हे आहे, त्या ठिकाणी मी 20 लाखाचा निधी आणला. त्या संडासाचं काम सुरू होईल. मी देतो सांगितलं आहे. हा, मी देतो. भाऊंचं असं म्हणणं आहे का त्यांनी जे बौद्धविहार बांधलं त्यांच्या निधीमधून बांधलं. हे बौद्धविहार त्यांच्या निधीमधून नाही, धम्मदान एरियातल्या लोकांना धम्मदान करून ह्या निधी वापरला आणि ते बौद्धविहार बांधलेलं आहे. आणि आम्ही ह्या वार्डातून मागच्या वेळेस उभं नव्हतो, सिद्धार्थनगरमधून
कृष्णानगरमधून, तरी आम्ही ह्या लोकांचं सगळ्यांचं काम केलेलं आहे. तुम्ही सर्वे करून पहा. नक्कीच एक प्रश्न मी सर्व उमेदवारांना घेतो. आपण अनेक विकास कामाचे मुद्दे आपल्या प्रभागात सांगितले, मात्र युवकांच्या रोजगाराचं काय? युवकांच्या रोजगारासाठी एकही उमेदवारांनी यावेळी समोर आलं नाही, कोणीच हा मुद्दा मांडले नाही. काय सांगाल? बोलू दे. हे बघा, आपण सर्वप्रथम आम्हाला सर्व उमेदवारांना विजन काय हा प्रश्न विचारला होता. आम्ही पण इथे विजन सांगायलाच आलो होतो. बरोबर. आणि आम्ही प्रचाराच्या कमी वेळातून व्यस्ततेतून वेळ काढला. ही राजसंत गाडगे बाबांची जन्मभूमी कर्मभूमी आहे. सर्व उमेदवारांनी आणि सर्व आम जनतेचा हा स्वच्छतेचा मुद्दा आहे, हा प्रलंबित आहे. हा संत गाडगे बाबांच्या जन्मभूमी म्हणजे जेव्हापासून त्यांनी तो संदेश दिला म्हणजे तेव्हापासून हा स्वच्छतेचा मुद्दा आहे. आता माझे मोठे बंधू भूषण भाऊ यांनी सांगितलं की ते त्याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. स्वतः स्वच्छता स्वतःपासून स्वतःच्या घरापासून करायला पाहिजे. हा मुद्दा आता गेल्या 4 महिन्यामध्ये त्याचा ठेका प्रलंबित होता, आपल्याला माहिती आहे का? बरोबर. हां, त्याच्यामुळे स्वच्छता होणार आहे का? मग त्याच्यामध्ये हा दोष कोणाचा आहे? प्रशासनाचा आहे. हा नगरसेवकांचा आहे का? नाही. याआधी कोविडमध्ये 2 वर्ष कोविडला समोर गेलेला आहे. त्यामध्ये पण सगळं याच्यामध्ये काही नगरसेवकांनी, काही आजी असतील माजी असतील, सगळ्यांनी समाजकार्य केलं. हे त्यांचं कार्य जे आहे हे चांगलंच आहे. पण आता माझं असं म्हणणं आहे की आपण बराच वेळ घेतलेला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी कमी करण्यापेक्षा प्रत्येक उमेदवाराचं विजन काय आहे आणि आपण सांगितल्याबद्दल प्रमाणे की रोजगारांबद्दल मी तेच म्हणतो. एक मिनिट, त्यावरच येतो आहे मी. आपण माझा मुद्दा पहिले विजन विचारलं मी तुम्हाला, हॉस्पिटलचं सांगितलं, नंतर शिक्षणाचं सांगितलं. शिक्षण क्षेत्र हे अमरावतीचं आता याच्यावर शिक्षण क्षेत्र होणार आहे. जेव्हा अमरावतीमध्ये आज अमरावतीत 2 मेडिकल कॉलेजेस येतात, 2 डॉक्टर अमरावतीतून सगळे डॉक्टर्स येतील आणि शिक्षण क्षेत्र जेव्हा मोठे होतील तेव्हा तो रोजगार आणि औद्योगिक क्षेत्र अमरावती जी 5 स्टार MIDC आहे, जोपर्यंत 5 स्टार MIDC होणार नाही तोपर्यंत हे विजन भारतीय जनता पार्टीचं आहे की MIDC ही चांगल्या प्रकारे पंचतारांकित MIDC होईल, तेव्हा कुठे हा रोजगाराचा मुद्दा सुटेल. आणि हे विजन आमचं आहे. आम्हाला असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत, सन्माननीय किरण पातुरकर आहेत. त्यांनी आता आपल्या माहितीचा की आपल्याला माहिती आहे अमरावतीमध्ये रेमंड असे एक नावं सांगितलं, बाकी असे बरेच उद्योग धंदे अमरावतीत येत आहेत आणि येणार आहे. म्हणून आपण आरोप प्रत्यारोपांच्या फरीपेक्षा विजन काय आणि हे काय करणार आहे हा प्रश्न आपण विचारावा अशी मलाही आपणाला विनंती. एक उमेदवार आपल्याशी जुळले आहेत. काय नाव आपलं, काय विजन राहणार? आपला सर्वप्रथम परिचय द्याल सर्व. मी रिया अशोकराव भुयार, भीमनगर येथून प्रभाग क्रमांक 7 मधून आहे. मी जवाहर स्टेडियम क मधून आहे, गट क मधून. आणि माझी हेच इच्छा आहे की माझ्या बाबांनी जे कार्य केलं 25-30 वर्षापासून ते मला समोर न्यायचं आहे. त्यांनी जे समाजसेवा केली आहे, समाजसेवा, अशोक भुयार होते माझे वडील, त्यांनी समाजसेवा केली आहे. माझ्या नगरातही त्यांनी खूप भरपूर काम केलं आहे, इतर लोकांचंही त्यांनी काम केलेलं आहे. मला ते समोर न्यायचं आहे, बस हीच इच्छा आहे माझी. आणि मी आंदोलन केलं आहे रस्त्यासाठी, रामपुरी कॅम्पचा जो रोड आहे ना तो मेन, त्याच्यासाठी आंदोलन केलं आहे मी. KL कॉलेजचा रोड, त्यासाठी आंदोलन केलं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं आहे मी परीक्षेसाठी. नाही, मला ते करायचं आहे, समाजसेवा करायची आहे, कार्य करायचं आहे समस्या. नाल्यांची तिथे खूप गंदगी आहे आमच्या एरियामध्ये. स्वच्छालय म्हणजे एरिया स्टार्टिंगपासूनच जेव्हा आपण एंट्रन्स घेतो भीमनगरमध्ये तिथूनच खूप गंदगी आहे. ते सर्व चांगलं करायचं आहे मला. आणि बाकी ठिकाणी जर काही कामं असेल तेही करायचे मला. मैं MIDC मैं किरण पात्रुकर जी के साथ में MIDC में फर्स्ट वाइस प्रेसिडेंट हूँ. मैं आपको बताना चाहूँगा, ये आपने अच्छा विषय पूछा हमारे से. मैं फर्स्ट वाइस प्रेसिडेंट हूँ MIDC नांदगांव MIDC में. जो टेक्सटाइल पार्क वगैरह जो खोला गया है और जो अलग अलग एंसिलरी यूनिट खोल रही है, इसके अंदर हमारे MIDC एसोसिएशन, भंडारा इंजीनियरिंग कॉलेज, यूनिवर्सिटी और 3-4 कॉलेजेस के साथ में मिलकर टाइप किया है कि वहाँ जो इंडस्ट्री लग रही है उसमें जो लोगों को किस टाइप के जो काम करेंगे तो उनको यहाँ ट्रेनिंग इंस्टीट्यूट खोला जा रहा है. उनके साथ हमारा MIDC एसोसिएशन का एग्रीमेंट हुआ है, टाइप हुआ है उनके साथ. उन लोगों को यहाँ पे सिखा के वो जो इंडस्ट्री यहाँ खोल रही है MIDC में, अलग अलग टाइप की टेक्सटाइल पार्क वगैरह खोल रहा है. दूसरा PM जो योजना का जो इंडस्ट्री खुली है अभी पूरे महाराष्ट्र में, एक भी अमरावती शहर है जिसमें PM मित्र योजना का काम चालू हो रहा है.
उसके अंदर जो इंडस्ट्री जिस टाइप की इंडस्ट्री आ रही है वो अमरावती यूनिवर्सिटी के साथ, भंडारा इंजीनियरिंग कॉलेज के साथ में और गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज के साथ में MIDC ने एग्रीमेंट किया है। जो वहाँ पे जिस टाइप की लेबर उनको चाहिए उनको ट्रेनिंग देके वहाँ उनको रोजगार दिया मजुरांच्या जाएगा। सुरक्षेसाठी काय करण्यात आलं आपल्याला माहित असेल तर काही दिवसा अगोदर एका केमिकलच्या फॅक्टरीमध्ये आग लागली ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। ही जबाबदारी कोणाची होती मग? नहीं, ये देखिए पोल्यूशन डिपार्टमेंट हो गया, फायर ऑडिट डिपार्टमेंट हो गया, बाकी डिपार्टमेंट से उन्होंने स्ट्रिक्टली उनसे फॉलो करना चाहिए। ये अधिकारियों का काम है। अच्छा, जो उन्होंने फायर का ऑडिट होना चाहिए रेगुलरली, पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के ऑफिसर की परमिशन लेना चाहिए, जो सावधानियां उन्होंने प्रिकॉशन रखना चाहिए उन्होंने नहीं रखी, इसलिए ऐसा हुआ है। ये नक्कीच उनकी आपण प्रशासन आता की जिम्मेदारी सामान्य है। नागरिकांचे मत जाणून घेणार आहोत। बट एंडी करणार आहे। मैं प्रभाग क्रमांक 7 का सर्वसाधारण वोटर हूँ। अनिल जेठानी नाम है मेरा। मुझे एक राजनीति सवाल पूछने का है कि समस्या सांगा ना आपल्या प्रभागात काय असतील, काय सर, व्हायला जो हवं? संभ्रमण है पब्लिक का मैं वही पूछ रहा हूँ। मैं किसी पार्टी से लेना देना नहीं है। जो हमारी चौपाल बैठती है शाम को, तो मेरा वही सवाल पूछना है कि युवा स्वाभिमानी के 3 कैंडिडेट, बीजेपी के 4 कैंडिडेट और हमारे अमरावती में दोनों की युति है, तो जनता में ये संभ्रमण है कि वोट देना किसको? दोनों अगर ऊपर आपस में मिली हुई पार्टी है तो वोट देना किसको? बराबर। जो हिंदुत्ववादी के नाम पे चल रही थी पार्टी, एकला चल, दोनों मिलके एक ही पार्टी थी, तो अभी वोट देना किसको? तो क्यों ना हम शिवसेना को वोट दें जो हिंदुत्ववादी के नाम पे चल रही। हम तो हिंदुत्ववादी वाले हैं सब, इसमें कोई संभ्रमण नहीं है। इसमें कोई संभ्रमण नहीं कि पूरे सिंधी समाज या जो भी है। आपल्या प्रश्नाचं उत्तर नहीं, मेरी बात सुनिए। पहले विवेक चुटके जी जो है, मैं नाम ले रहा हूँ सर, पर्सनली सॉरी, वो बीजेपी में थे, अभी पाने में आ गए, अभी पाने में आ गए। बराबर। अभी जो हमारे पुरुषोत्तम साहब जी है, सर 1 मिनट रुकिए ना, आपको मौका मिला ही मिला है। जी। जो अभी बोल रहे हैं हम वाइस प्रेसिडेंट MIDC के हैं, तो MIDC के प्रेसिडेंट कौन? किरण जी पातुरकर। यानी उनको इन पे भरोसा नहीं था क्या कि बीजेपी की टिकट दो? मेरी समझो आप, जो हमारी जनता में संभ्रमण चालू है कि वोट देना किसको, पाने को देना, फूल को देना, इससे अच्छा शिवसेना चुनो भैया, हिंदुत्ववादी पार्टी है, एकला चलो। आणखी एक आपल्यासोबत नागरिक आहेत। मैं प्रभाग नंबर 7 से जितेंद्र टेक्चन थदानी। अभी तक के प्रभाग में जो साफ़ सफाई का मुद्दा था, 5 साल तक के श्रीचंद तेजवानी पूर्व नगर सेवक बहुत अच्छे से काम किया है। जब भी एक कॉल किया उसी वक्त आ चुके और उन्होंने बहुत अच्छी साफ़ सफाई करवाई है, इसी में कोई दो राय नहीं है। अभी फ़िलहाल ही कम से कम 98 योजनाएं जो आधार कार्ड की है, इलेक्शन कार्ड की है, सर्व योजनाएं उन्होंने प्राप्त करवाई है सिंधी समाज में। इसके लिए मैं ये पूछो कौन सी पार्टी के अध्यक्ष है, ये पूछो। अध्यक्ष नहीं, यहाँ लोकल साधारण आदमी को सवाल जवाब पूछो। मैं झूलेलाल सेवा समिति का अध्यक्ष हूँ। मैं झूलेलाल सेवा समिति का अध्यक्ष हूँ। एक सेकंड नहीं, जो उन्होंने काम किए हैं, एक सेकंड, एक कृष्णानगर, एक मेरी बात सुनो, रामपुरी से एक मिनट, आपके बीच में कुछ नहीं बोले। अभी श्री चंद तेजवानी पूर्व नगर सेवक, उन्होंने क्या किया वो छोड़ो, सामान्य नागरिक का क्या समस्या है वो बताओ सिर्फ। अभी समस्या यही है कि एक सिंधी समाज में एक झूलेलाल सेवा समिति है और उसमें अभी झूलेलाल का मंदिर नहीं है। वह मैं चाहता हूं जो भी चुन के आए वो झूलेलाल मंदिर बने। एक मिनिट और एक सामान्य नागरिकांचा एक प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। सामान्य नागरिकांमध्ये एक मिनिट, सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतोय। अमरावती शहरामध्ये युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती असल्याचं सांगितलं जातं, मात्र दोन्ही पक्षाचे कॅन्डिडेट त्यांच्या प्रभागात उभे आहेत। त्यांनी मत कोणाला द्यावं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार आपल्यासोबत जुळले आहेत। काय सांगाल आपण? आणि आपण सुद्धा त्यांनी कबूल केलं, कुठल्याच प्रकारची युती नाही आहे। हे बघा, त्यांनी कबूल केलं, त्यांनी प्रश्न विचारला की मी भाजपचा होतो, त्याला माहीत आहे भाजपचाच होतो की नाही, त्याला माहीत आहे। सर्व अमरावती शहरांना माहीत आहे की मी कोणत्या पक्षाचा होतो, सर्वांना माहीत आहे, या शहरात पण माहीत आहे आणि या प्रभागात पण माहीत आहे। त्यांना माहीत आहे की त्याच्यासोबत काय झालं, त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न, त्याला मला खूप आवडला त्याचा प्रश्न विचारल्याबद्दल। पण बघा, राष्ट्रवादीची पण युती आहे आमची, स्वाभिमानशी पण युती आहे आणि शिवसेनेशी पण युती आहे। नाही, प्रभागात नाही आहे, एक मिनिट ऐकून घ्या, महाराष्ट्र राज्यात सगळ्यांची युती आहे। इथे फक्त शिवसेना आपला, इथे फक्त स्थानिक लेवलवर त्यांनी वरच्यांनी बघितलं की बघ कसे कॅन्डिडेट कुठे कुठे द्यायचे, त्या हिशोबाने त्यांनी ती युती दिली।
दिलं मी युती म्हणून दिली की नाही. हे बघा युती म्हणून बघा युती आहे बघा देखिए देखिए राष्ट्रवादी रहे, शिवसेना रहे या युवा स्वाभिमान है, ये हम दिल्ली से लेके गली तक उनका आपस में है ही, युति है ही, ठीक है. पर अभी जो मनपा का जो इलेक्शन चालू है इसमें अकेला कमल लड़ रहा है, किसी के भी साथ में युति नहीं है. ये पार्टी जो संभ्रम फैला रही है तो ये गलत है. किसी को भी संभ्रम में नहीं रहना है. कमल अकेला लड़ रहा है, सभी पार्टियां अकेले के लड़ रही है. एक गोष्ट रोहित जी एक गोष्ट मी एक्सप्लेन करू इच्छितो. कमल अकेला लढ रहा है, ठीक आहे. संपूर्ण जनतेसाठी आणि नागरिकांसाठी ती आवश्यक आहे की आता हे पक्षाचा कुठल्याही ठीक आहे, पक्षाचा कॅन्डिडेट आहे किंवा अपक्ष आहे, परंतु एक कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती सर्व लोकांना माहिती असू दिली पाहिजे की वोटर लिस्टमध्ये ज्या मतदाराचं नाव आहे तो महानगरपालिकेचा किंवा नगर परिषदेचा सदस्य असतो, ही विसरायला कामा नये. मात्र ते सुप्त असतात हां, आणि जनरल सदस्य असतात आणि त्या जनरल सदस्यांनी वार्डप्रमाणे किंवा प्रभागनिहाय आपल्या एक्झिक्युटिव्ह मेंबर निवडून त्या ठिकाणी पाठवावा लागत असतो. म्हणजे त्या लोकांच्या समस्याच्या निदान करण्याकरता हा एक मुद्दा आहे. आता कोण कोणत्या पक्षाचा आहे आणि कोण काय करत आहे त्या बाबतीत जनतेला काही कुठलं आहे. आणि शेवटचा प्रश्न आणि एक गोष्ट आपण काँग्रेसच्या उमेदवाराचा जाणून घेणार आहोत. यानंतर एक फक्त एका मिनिटाचा मी एक्सप्लेन करतो. तुम्ही त्यांना विचारता की औद्योगिक व्यवस्थेमध्ये काय सुधारणा आहे ते तुम्ही या माणसाला विचारता. आता एक दुर्घटना त्या ठिकाणी घडली, त्या बाबतीत तुम्ही त्या माणसाला विचारलं. मात्र फर्स्ट एडसाठी त्यांनी तिथेही एक सार्वजनिक वापराच्या स्पेस त्यांनी बडकावून ठेवलेला आहे दवाखान्याखाली, दवाखान्याच्या आधारावर. आणि 40 वर्षांपासून तो गडप करून ठेवलेला आहे, टाळा लागलेला आहे, कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. म्हणून अशा चोराचोरट्यांकडून माणसाने सावधगिरी बाळगावी ही विनंती आहे. सगळ्यांना संभ्रम आहे. आपण सगळेजण इथं जमला आहात. कोणी म्हणताय भाजपची युती रवी राणासोबत आहे, कोणी म्हणतात भाजपची युती शिंदेसोबत आहे. हे सगळेजण वरच्या लेवलवर एक आहेत. फक्त एकच आहे, पूर्ण अमरावतीला एकच पर्याय. अमरावतीला सर्वांना एकच पर्याय. काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. काँग्रेस हा एकच पक्ष आहे जो अमरावतीचा विकास करू शकतो. सुनील भाऊंचं विजन आहे. सुनील भाऊंनी जो विकास केला आहे तो कोणीच केला नाही आहे. आपण काँग्रेसलाच मतदान करा. मोठ्या प्रमाणाच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये दाखल झालेला आहो. अनेक नागरिकांच्या असेल किंवा उमेदवारांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अनेक विकास कामे घेऊन आता उमेदवार या निवडणुकीला समोर जातात. येत्या 15 तारखेला निवडणूक होऊ घातलेल्या आहेत आणि आपला महासंग्रामचा रथ आपल्या अमरावती शहरातील सर्वच प्रभागामध्ये दाखल होतोय. तुम्ही पाहत राहा सिटी न्यूज.